नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी असं छान कमी कपड्यामध्ये, कमी याच्यामध्ये, खर्चामध्ये कमळ आसन कसं बनवायचं. तर चला पाहूया. पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे, अजिबात स्किप करायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. तर चला पाहूया. अगदी कमी कपड्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये जर एखाद्याला चला ठीक आहे एकच वेळेला एक गोष्ट वापरायची आहे, पुन्हा नंतर पुढल्या डेकोरेशनमध्ये आपल्याला ती वस्तू नको असते, तर कमी बजेटमध्ये आणि खूप छान असा आकर्षक वस्तू कशी बनवायची अगदी कमी खर्चामध्ये, कमी बजेटमध्ये सगळंच आणि कमी त्रासामध्ये, की ज्याला शिलाई मशीन सुद्धा चालवता येत नाही अशांच्यासाठी की कमळ कसं बनवायचं तेही, आणि अगदी कमी कपड्यामध्ये, अजिबात काही सुद्धा टेन्शन नाहीये, घ्यायचं पण नाहीये. मी अगदी तुम्हाला ट्रिक देणार आहे आणि अगदी व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे, की त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी मुद्देसूद गोष्टी सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप कशा करायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाहीतर तुम्ही व्हिडिओ स्किप केला की तुमच्या काही लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ वॉच करायचा, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब तर नक्की करायचं आहे. आणि कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर तुम्हाला मी इथं सांगते बघा. आता हा 8x8चा सर्कल आहे. तुम्हाला किती हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. मी 8x8चा घेतलेला आहे इथं. तर हे असा 8x8चा हा सर्कल, हा आता माझा मेन कपडा आहे. तर हा एकदम पातळ आहे, त्यामुळे मी खाली ह्याला अस्तर लावून घेतलेला आहे, चिकटवून घेतलंय. हे तुकडे आहेत त्यामुळे मी असं फेविकॉलने चिकटवून घेतलेले. हा स्पंज आहे आणि हे मेन कपड्याच्या खाली अस्तर आपल्याला. तर हा अस्तर सेम कलरचा तुम्ही वापरा, म्हणजे फिनिशिंग दिसेल छान. नसेल नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. तर हा 8x8चे असे 3 तुकडे घ्यायचे. तुमची जी साईज असेल ती घ्या आणि अशा पद्धतीने हे तिन्ही ठेवून घ्या. तर तुम्हाला अगदी कमी ह्याच्यामध्ये सांगते की शिलाई सुद्धा येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगते की कसं करायचं, काय करायचं. आणि हे जेवढे तुमच्या ह्या सर्कलमध्ये जेवढ्या पाकळ्या लावायच्या तेवढ्या. आता 8x8च्या ह्याच्यामध्ये ह्या 9 पाकळ्या मी लावणार आहे, म्हणजे 9 18 पाकळ्या झालेल्या आहेत कमळाच्या. तर ह्या अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे जी उंची आहे 3.5x4 आणि ही आहे 4x3.5. म्हणजे काय, ही जी मोठी उंची आहे ती पाठीमागल्या साईडला लागून जाईल आणि कमी उंचीच आहे ती आतल्या साईडला लागून जाईल, म्हणजे दिसायला छान सुंदर दिसेल. आणि हे त्याचा ड्राफ्टिंग पेपर आहे. तर ह्या अशा पद्धतीने ह्याचं पण उंची ही 4x3.5 आहे. तर हे ह्याच्यावर जे चालतं तेच ह्याच्यावर चालतं, फक्त ह्याच्यावर काय करायचंय, आपण इकडं खाली जागा शिल्लक ठेवायची आणि तसं ड्राफ्टिंग करून हे कटिंग करून घ्यायचंय. तरी तुम्ही कटिंग करून तुम्हाला दाखवते आणि पूर्ण सगळा व्हिडिओ पाहायचा की कसं बनवलं, काय बनवलं. तर आता हे कटिंग करून सगळं घ्यायचं की अगदी कमी ह्याच्यामध्ये कसं बनवायचं. तर चला इथं मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर हे असं कापड सगळं जुळवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मेन मुद्दा आहे की कापड जरा बघून घ्या ह्याच्यामध्ये, की अगदी त्याचे दोरे वगैरे निघणार नाहीत. अशा पद्धतीचं कापड तुम्ही ह्याच्यामध्ये चॉईस करताना करा, की दोरे वगैरे निघताना घेऊ नका, म्हणजे तुम्हाला काम करताना अडचण येऊ नये. तर आता उडायला लागले. तर हे आहे, ह्याच्यावर मी ठेवून घेणार आहे अशा पद्धतीनं. तर हिथं आता काय करायचं, आपल्याला खालच्या साईडला जागा सोडायची का. तर हे जराशी पाकळी मोठी आहे त्यामुळे खालच्या साईडला जागा सोडायची आणि त्याला आहे ते सेम पकडायचं. तर अशा पद्धतीने आपण काय करूया, पेनाने इथं आखून घेऊया. असं आखून घ्यायचं आणि व्यवस्थित ही पकडायची सगळीच. आणि एका डाबात कटिंग करा किंवा एक वर तुम्ही कटिंग केलं असं तरी सुद्धा चालून जाईल. कटिंग मात्र अगदी फिनिशिंग न करा, म्हणजे त्याची ज्या वेळेला आपण पाकळी तयार करून घेऊ त्यावेळेला अजिबात वाकडी तिकडी होणार नाही. तर पाहू शकता, अगदी कटिंग फिनिशिंग न करायचंय, अजिबात इकडे इकडे असं कातरल्यागत वगैरे असं काही करायचं नाही. तर अशा पद्धतीनेच आता मी ही कटिंग करून घेते. तर हे ठेवताना आता हे बरोबर मापाचं आहे, तर आपण इथं सेंटर पकडायचंय आणि असं मापाचं ठेवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीनं इथंही असं आखून घ्यायचंय. कटिंग ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, एकदम फिनिशिंगनं कटिंग करा. का तर कसं होतं,
कटिंग करताना जरा इकडं तिकडं कपडा असा झालेला सुद्धा, तर बघू शकताय किती छान असं फिनिशिंगनं हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता हे कटिंग केलेलं आहे, तर ह्याला काय करायचं, ह्याचे दोरे वगैरे निघत नाही तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक ट्रिक सांगते की काय करायचं. तर असे मेणबत्ती लावून घ्यायची आणि हळूच अलगद, अगदी फोलारे करायचं, नाहीतर जास्त करशीला असं की नाहीतर त्याला कसं होईल, कपड्याला काजळी वगैरे लागण्याची भीती असते. त्यामुळे अगदी हलकं हलकं असं हातानं हे करायचं, म्हणजे त्याचे जे हे आहेत, हे कडा आहेत त्याच्या अगदी पॅक होऊन जातात अशा, की म्हणजे याचं काय होणार नाही, दोरे निघणार नाहीत. तुम्हाला येत नसेल, प्रॅक्टिस नसेल, तर तुम्ही सिंगल सिंगल करू शकता. थोडं वारं लागत आहे त्यामुळे मी थोडंसं हात लावून करून दाखवते तुम्हाला. असं जुळवून पकडायचं आहे असं सगळं. तर पाहू शकता सगळ्या कडा आपल्या पॅक झालेल्या आहेत. ह्याच्यामुळे काय होतंय, दोरे निघण्याचे चान्सेस अगदी नाके बरोबर आपले होणार आहेत. तर अशा पद्धतीने हे करायचं आणि हे मिक्स करायचं नाही, सेपरेट सेपरेट ठेवायचं, का तर हे आपल्याला पाठीमागल्या राऊंडला लावायचं आणि पुढल्या राऊंडला लावायचं. तर ह्या अशा पद्धतीने आता आपल्या ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता काय करायचं, गेला आता डब्बल कपडा वगैरे काही सुद्धा नाहीये, आता ह्याला शिवायचं वगैरे काही सुद्धा नाहीये. आता मी तुम्हाला दाखवते की इथं कसं करायचं. तर ह्याच्यामध्ये दोन ट्रिक आहेत. एक ट्रिक म्हणजे की तुम्ही असं अगदी हातानं बारीक 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 चुन्या काढून असं पकडून तुम्ही इथं गाठ मारू शकताय, किंवा सुईनं तुम्ही स्टिच करू शकताय, किंवा सुई दोऱ्यानं शिवून इथं गाठ मारून पॅक करून घेऊ शकताय. ह्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, पाकळ्या सगळ्या तयार करून घ्यायच्या. तर मी तुम्हाला 2 पाकळ्या करून दाखवते आणि पुन्हा सगळ्या तयार करून झाल्यानंतर पुढे दाखवते, का तर कसं होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बघायला मग पुन्हा इरिटेट झाल्यासारखं होऊन जाईल. अशी गाठ मारून काय करायचं आपण, की अगदी, आणि तुम्हाला जर मशीनवर जर करायचं असेल तर ह्याला जास्त दाबून मारायचं नाही, कारण सुई आपल्याला याच्यामध्ये घुसली पाहिजे. आणि जर चिकटवायचं असेल तर तुम्ही याला जाम बांधलं तरी सुद्धा चालेल. तर ह्या अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढून घ्यायच्या. इथं इथे एकदम पण जास्त टाईट केले की इथं काय होते, पाकळी व्यवस्थित उभा राहू शकत नाही. मग थोडंसं ह्याच्यामध्ये असा गॅप ठेवायचा, थोडासा हलकासा एवढा. हे बघा तुमच्या लक्षात येईल, हे टाईट केलं की एकदम पाकळी अशी घेऊन जाते, उभा राहत नाही. म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये गॅप ठेवायचा असा. आणि अशा पद्धतीने ह्या पाकळ्या काय करायच्या, अशा बघा अगदी व्यवस्थित पाकळ्या तयार होतात. तर ह्या अशा पद्धतीनं थोडंसं राखून इथं गाठ मारून घ्यायची. आणि बांधायच्या जरी असल्या तर जास्त जाम बांधायच्या नाहीयेत. ह्या अशा पद्धतीने बघा तुमच्या लक्षात आलं असेल की तर मी जाम बांधलेलं नाहीये, अगदी थोडंसं अंतर राखून याला बांधून घेतलेलं. अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या तयार करून घेते. व्हिडिओ खूप मोठा होऊन जातोय. तुमच्या लक्षात आलं असेल पाकळी कशी करायची. तर अशा पद्धतीने मी सगळ्या करते. पुन्हा थोडीशी अशी पाकळी करून बघायची आणि मगच इथं काय करायचं, गाठ मारायची. आणि असं आपण काय करायचं तर सेट करायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने मी इथं सगळं तयार करून घेते.
अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेते. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथं मी बाकीच्या पाकळ्याही सगळ्या कंप्लीट करून घेत आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे मी थोडंसं स्पीड जास्त लावून पाकळ्या कंप्लीट करून घेत आहे. तर ह्याच्यामध्ये सोपी ट्रिक एवढीच आहे की मी जे सर्कल 3 घेतलेले आहेत 8x8चे, तर ते 3 मी कपड्याचे घेतलेले आहेत. तर तुमच्याकडं मशीन नसेल किंवा काय तुम्हाला जास्तच झंझट वाटत असेल तर तुम्ही सरळ कार्डबोर्ड घेऊ शकता. कार्डबोर्डवरती मेन कपडा आहे तो चिकटवून घेऊ शकता आणि त्याच्यावर ह्या पाकळ्या तुम्ही चिकटवू शकता. अगदी इझिली. ह्याच्यापेक्षा पण अजून सोपं मी तुम्हाला करून सांगितलं, परंतु ते वॉशेबल होत नाही. हे थोडंसं वॉशेबल करून तुम्ही रियूज करू शकता, म्हणून त्याच्यासाठी हे मी तुम्हाला आयडिया एक दाखवत आहे. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. खरं मी इथं माझं मशीन आहे, शिलाई मशीन आहे, त्यामुळे मी शिलाई मशीनवर सुद्धा शिवून घेऊ शकते किंवा ओव्हरलॉकचं मशीन आहे, ओव्हरलॉकच्या मशीनवरती सुद्धा साईडला ओव्हरलॉक केलं की कपडा माझा व्यवस्थित पॅक होऊन जाईल. किंवा तुम्ही असं सुईनं दोऱ्यानं सुद्धा करू शकता तुमच्या घरी जर मशीन नसेल तर, किंवा तुम्ही कार्डबोर्डवरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही चिकटवू शकता. तर इथं मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे आणि आपण इथं खुणा करून घेतलेल्या आहेत आणि जिथं खुणा केलेल्या आहेत तिथंच पाकळी लावायच्या. तर ती पाकळी मशीनवर सुद्धा तुम्ही लावू शकता. नसेल तर तुम्ही चिकटवू शकता किंवा ग्लूगननं चिकटवा किंवा तुम्हाला फॅब्रिक ग्लू बाजारामध्ये अवेलेबल मिळतो, तिथं तुम्ही त्या फॅब्रिक ग्लूनं सुद्धा चिकटवू शकता. तर इथं मी खुणा कशा केलेल्या आहेत तर तुम्हाला लक्षात कसं यायचं, तर बघा हे काय करायचं, फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून बरोबर इथं खुणा करून घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे, इथं चिकटवायला चालू करायचं आहे. जिथं जिथं खूण केलेले आहे तर तिथं आपण चिकटवायचे आहेत. आणि अशा पद्धतीने दाखवलेल्याप्रमाणे आपण काय करायच्यात, पाकळ्या हळूवार चिकटवून घ्यायच्या आहेत. का तर ग्लूगन थोडंसं जास्त हिटिंग असतं. तुम्ही साधं आपलं ट्यूबमध्ये जो ग्लू असतो त्यानं सुद्धा चिकटवू शकता. तर अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या पाकळ्या इथं चिकटवून घ्यायच्यात आणि इतकं छान आणि सुंदर असं कापडी तयार होतं कमळासन. दिसायला सुद्धा खूप छान सुंदर आणि अगदी कमी कपड्यामध्ये, कपडा सुद्धा जास्त लागत नाही. कमी कपड्यामध्ये शिवायची झंझट नाही, काही नाही. तुम्हाला येत नाही शिवता तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाहीये. तर आता आपला एक सर्कल लावून झालेला आहे, तर त्या पद्धतीनेच आपण इथं दुसरा सर्कल पण आतल्या बाजूला लावून घ्यायचा. तर दुसरा सर्कल लावताना काय करायचं, 2 पाकळ्यांच्या मध्ये तिसरी पाकळी लावायची आहे आपली, जी आतली लावायची आहे ती. किंवा कुठं आता रिपेरी केलेलं तुम्हाला दिसत असेल, कुठे एखाद्या वेळेला वाटतंय पाकळी पडल्यागत दिसते, तर थोडंसं तिला किंचितचं ओढून तुम्ही ग्लूगननं चिकटवू शकता. तर बघू शकता 2 इंच बरोबर मध्ये ग्लूगन लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर बारकी पाकळी आहे ती आतल्या साईडला लावायची. बाहेरच्या पाकळ्या लावलेल्या आहेत त्या अर्धा इंचानं मोठ्या आहेत आणि आतल्या आहेत त्या अर्ध्या इंचानं लहान आहेत. तर अशा पद्धतीने आता ह्या बरोबर 2 इंचामध्ये अशा करून आपण ग्लूगननं चिकटवून घ्यायचे आहेत आणि सगळ्या अशा चिकटवून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये शिलाईचं काम जास्त काही सुद्धा नाही आहे आणि दिसायला इतकं छान आणि सुंदर दिसतं. तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात बनवा, अगदी छान बनतं, अगदी कमी ह्याच्यात. आणि तुम्हाला डायरेक्ट यूज अँड थ्रूमध्ये सुद्धा तुम्हाला बाबा वाटतं एक वेळा बनवलं पुन्हा नंतर त्याचा काही उपयोग नाही, तर त्या लोकांच्यासाठी ही अगदी छान आयडिया आहे. आणि शिलाई ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप छान आयडिया आहे. तर ह्या आयडिया कशा वाटल्या, काय वाटल्या, कमेंट करून नक्की सांगायच्या आहेत. आवडल्या का आणि तुम्हाला कमळ आसन हे कसं वाटलं हे जे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने इथं काय करायचं आहे, आता इथं दोन्ही पाकळ्यामध्ये जोडून घ्यायच्यात. आणि पाकळ्या किती अंतरावर लावायच्या तर काय लावायच्या, तर ह्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपण पाकळी एक लावली की दुसरी पाकळी लावायला थोडंसं नकळत गॅप ठेवायचा आणि पाकळी लावत जायचं आहे. जर करेक्ट माप काढायचं असेल तर बिलकुल सर्कलचा जो मध्य असतो सेंटर तो काढायचा आहे आणि आपण जसं चक्र करतो तसं चक्र करायचं, म्हणजे चक्रामध्ये बरोबर आपल्याला बरोबर समोरासमोर पाकळी लावून जाते. तर अशा पद्धतीने इथं तुम्ही कमळासन हे तयार करून घ्यायचं आहे आणि हे दिसायला छान सुंदर दिसतं. तर आता हे पाकळ्या चिकटवल्यानंतर तुम्ही म्हणशीला की आता ह्याच्यामध्ये लेस कशी लावायची, का तर लेस तर लावता येणार नाही आहे. लेस लावायला गेले की जरासं दिसायला ते चांगलं दिसणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला आणखीन एक छान आयडिया आहे की गोळे लावायचे आहेत लोकरीचे. आणि ते गोळे कुठे लावायचे आहेत, बिलकुल बरोबरची पाकळी आपली आपण शिवून तयार केलेली आहे सुरुवातीला, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं, तर बरोबर त्या शिवलेल्या ह्याच्यावरती लावायच्या आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दाखवतो, अशा पद्धतीनं पूर्ण गोळेही तुम्ही ग्लूगननं चिकटवून घ्या किंवा कशानेही चिकटवून घ्या आणि खूप छान सुंदर असं कमळासन तयार होते बरोबर बिलकुल सेंटरला. आणि ग्लूगन अगदी वापरताना काळजीपूर्वक वापरा, का तर एक वेळा वापरले की कुठेही चिकटलं तर कपडा खराब होऊ शकतो. तर बाकीचा माझा व्हिडिओ मी आता रेकॉर्डिंग करताना माझ्या लक्षात आलेलं आहे की मी ज्यावेळेला व्हिडिओ करत होतो त्यावेळेला माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपली होती, त्यामुळे मी गोळे चिकटवायचा व्हिडिओ करू शकलो नाही. त्यामुळे सॉरी, गोळे चिकटवायचे तुमच्या लक्षात आले असतील की बरोबर आपल्या त्या सेंटरला चिकटवायचे आहेत किंवा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसतील की कुठं चिकटवलेले आहेत गोळे.
तर अशा पद्धतीने तुम्ही कमळ आसन बनवायचं आहे आणि अगदी कमी बजेटमध्ये आणि कमी कपड्यामध्ये. तर नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की कमळ आसन कसं बनलेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.